विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवर्धन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट दुसरा आठवडा या विद्यार्थी मित्रांनो जो दुसऱ्या आठवड्यातल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत. आपण थंबनेल्स बघितला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 74 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. जे अपकमिंग एक्झाम आहेत पुणे महानगरपालिका, तलाठी, पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे. कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण नक्कीच करणार आहोत. जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF हवी असेल तर ती PDF तुम्ही कशी डाउनलोड करायची आहे हेही विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, कुठलाही टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, युद्ध अभ्यास हा विद्यार्थी मित्रांनो भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला लष्करी सराव आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, USA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर लक्षात घ्या, भारत देश कुठे आहे? तर भारत देश या ठिकाणी आहेत आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी आहेत. USAचे प्रेसिडेंट आहेत जो बिडेन आणि USAची कॅपिटल आहे वॉशिंग्टन DC. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. कोणत्या संस्थेने स्वदेशी विकसित लेझर मार्गदर्शित ATGMची चाचणी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOने विद्यार्थी मित्रांनो ATGMची विद्यार्थी मित्रांनो चाचणी केलेली आहे. तर ATGM म्हणजेच काय? अँटी टँक गायडेड मिसाईल. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 3 बघायचा आहे. इस्रोद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या 75 ग्रामीण शाळांमधील 750 मुलींनी विकसित केलेल्या उपग्रहाचे नाव काय? विद्यार्थ्यांनो, ह्या प्राऊड मुवमेंट आहेत. प्राऊड मुवमेंटवर नक्कीच प्रश्न विचारला जातो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आझादी सॅट. सोपा आहे. आणि आझादी सॅट, आझादी का अमृत महोत्सव कधी ते कधी साजरा केला जात आहे? 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान, बरोबर. तर इस्रो आला आहे. इस्रोचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर इस्रो आला आहे. त्या अनुषंगाने मुख्यालय कुठे आहे? बँगलोर या ठिकाणी आहे. बँगलोर ही कशाची कॅपिटल आहे? तर कर्नाटकची कॅपिटल आहेत, बरोबर. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? MK स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर अध्यक्ष आहे इस्रोचे अध्यक्ष आहे श्रीधर पानिकर सोमनाथ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात. ऑगस्ट 2022च्या चलनविषयक धोरण समितीच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने बैठकीनंतरचा रेपो दर काय ठेवला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5.4%. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, तैवानच्या आसपास कोणत्या देशाने आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चायनाने हा सराव केला आहे. या ठिकाणी भारत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चीन आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 बघूयात. कोणत्या राज्याच्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचा युनेस्कोच्या महत्त्वाच्या लुप्तप्राय हेरिटेज वेधशाळांच्या यादीत समावेश करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बिहार. बिहार या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या, आता बिहार आला आहे तर बिहारच्या अनुषंगाने काही अधिकची माहिती बघूयात. बिहार राज्याची निर्मिती झाली आहे 22 मार्च 1912ला. राज्याचा दर्जा मिळाला आहे 26 जानेवारी 1950 मध्ये. राजधानी आहे पटना. जिल्हे आहेत एकूण 38. राज्यपाल आहेत फागू चौहान. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. त्यानंतर उपमुख्यमंत्री आहेत रेणूदेवी आणि तारकिशोर प्रसाद. विधान परिषदेच्या जागा आहेत 75. विधानसभेच्या जागा आहेत 243. राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 16 आणि लोकसभेच्या जागा आहेत 40. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, आयकर विभागाच्या टीन 2.0 प्लॅटफॉर्मवर पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्म सूचीबद्ध करणारी भारतातील पहिली बँक कोणती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेडरल बँक. नेक्स्ट, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिलांच्या जुडो 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोणी रौप्य पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुशीला देवी. आणि हे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं छायाचित्र आहे. आणि व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघत राहा, कारण की पुढे आपण इम्पॉर्टंट कॉमनवेल्थचेही प्रश्न बघणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, कोणती विमान कंपनी नवीन धोरण आणत आहे ज्यामुळे वैमानिकांना निवृत्तीनंतर विमान उड्डाण करण्याची परवानगी मिळेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एअर इंडिया. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, खेलो इंडिया युथ गेम्स 2021चे विजेतेपद कोणत्या राज्याने अंतिम दिवशी 52 सुवर्ण पदकांसह जिंकलेला आहे? आपण कॉमनवेल्थ गेम्समध्येही ऑब्झर्व केलं असेल तर कोणत्या राज्याचे खेळाडू सगळ्यात जास्त पदक घेण्यात अग्रेसर होते? तर ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा. आणि खेलो इंडिया युथ गेम 2021 मध्येही हरियाणाच राज्य विद्यार्थी मित्रांनो वरती आहेत. तर हरियाणाला आहे. तर सर्वप्रथम मॅपमध्ये बघून घ्या हरियाणा कुठे आहे.
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हरियाणा आहे. हरियाणा राज्याची निर्मिती झाली आहे 1 नोव्हेंबर 1966ला. राजधानी आहे चंदीगड. पंजाब आणि हरियाणाची राजधानी एकच आहे चंदीगड. एकूण जिल्हे आहेत 22. विधानसभेच्या जागा आहेत 90. राज्यसभेच्या जागा आहेत 5. लोकसभेच्या जागा आहेत 10. राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय आणि मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11. भारतीय बॅडमिंटन मिश्र संघाने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स. तर बॅडमिंटन मिश्र संघाने सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, भारताने बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत मलेशिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात 3-ने पराभूत होऊन रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12. तुलिका मानहीने कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जुडो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 बघायचा आहे. फॉर्च्यून 500 ग्लोबल लिस्ट 2022 मध्ये भारतातील सर्वोच्च स्थान असलेली कंपनी कोणती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच भारतीय जीवन विमा निगम. तर LIC आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. स्थापना झाली आहे 1 सप्टेंबर 1956ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत MR कुमार. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14. 12व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला संघाने पहिले सुवर्णपदक जिंकले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा. आणि ओडिसा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राज्य आहे. ओडिसाच्या शेजारीच लगेच कोणतं राज्य आहे? या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे. या ठिकाणी तेलंगणा आहे. या ठिकाणी काय आहे? तामिळनाडू आहे. या ठिकाणी केरळ राज्य आहे. तर लक्षात घ्या, आता ओडिसाला आहे. ओडिसाच्या अनुषंगाने अधिकची माहिती घ्या. राज्याचा दर्जा मिळालेला आहे 1 एप्रिल 1936ला. हा दिवस उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो. ओडिसाची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहेत भुवनेश्वर. एकूण जिल्हे आहेत 30. राज्यपाल आहेत गणेशीलाल. त्यानंतर मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 147. लोकसभेच्या जागा आहेत 21 आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 10. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच कोणत्या खेळात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लॉन बॉल. आणि महिला संघाने विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेला हरवून आपणास लॉन बॉलमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16. राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये उंच उडीत भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तेजस्विन शंकर. आणि हे विद्यार्थ्यांनो त्यांचं छायाचित्र आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांसाठी कोणती कंपनी फर्स्ट इन इंडिया सिटिंग सिस्टीम आणणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टाटा समूह. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 18. भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली? तर जगदीप धनकर हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. आणि 14वे उपराष्ट्रपती आहेत हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जगदीप धनकर यांनी विरोधी उमेदवार मार्गरेट अल्वा यांचा पराभव करत भारताची 2022ची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून धनकर हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती असणार आहेत. जनता दल सरकारमध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम बघितलं आहे. तसेच जुलै 2019 मध्ये ते पश्चिम बंगालचे राज्यपालही विद्यार्थ्यांनो झालेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 बघत आहोत. सर्व अधिकृत पुरस्कारांच्या शिफारसी आणि नामांकनासाठीच्या सामान्य पोर्टलचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रीय पोर्टल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर लक्षात घ्या, नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर जे वर्तमान प्रधानमंत्री असतात ते विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष असतात. आणि सध्याचे आपले पंतप्रधान आहेत माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि तेच नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर नीती आयोगाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. स्थापना झाली आहे 1 जानेवारी 2015ला. तर लक्षात घ्या, नीती आयोग म्हणजेच काय होतं? आधीचं प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नियोजन आयोग होतं. अधिकार क्षेत्र आहे पूर्ण भारत सरकार. मुख्यालय आहे नवी दिल्ली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21. श्री व्यंकय्या नायडू यांनी नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शेवटचे म्हणून नागेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट दिली. ते ठिकाण कोठे आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी, द्वारका या ठिकाणी ते ठिकाण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22.
नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नवीन कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वेटलिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणं. या स्पर्धेत विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी विनेश फोगाट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वेटलिफ्टिंग. विद्यार्थी मित्रांनो वेटलिफ्टिंग नाही पाहिजे, या ठिकाणी रेसलिंग पाहिजे, कारण की कुस्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, जगदीप धनकर यांची नुकतीच भारताचे उपराष्ट्रपती निवड झाली, ते यापूर्वी कोणत्या भारतीय राज्याचे राज्यपाल होते? तर ते विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि पश्चिम बंगाल विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या शेजारी ओडिसा आहे, त्यानंतर खाली आंध्र प्रदेश आहे, त्याच्या खाली तामिळनाडू आहे, तामिळनाडूच्या शेजारी केरळ आहे. असं विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, नक्कीच पूर्ण मॅप पाठवेल. पश्चिम बंगाल आहे. अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. त्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली लगेचच कमेंट करा. तर पश्चिम बंगालची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे कोलकाता. राज्यपाल आहेत ला गणेशन. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 294. लोकसभेच्या एकूण जागा आहेत 42. राज्यसभेच्या जागा आहेत 16 आणि एकूण जिल्हे आहेत 30. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये अलीकडेच कांस्य पदक जिंकणारी अन्नू राणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जॅव्हलिन थ्रो म्हणजेच भालाफेक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, भारतीय ॲथलीट नीरज चोप्रा. ऑलिम्पिक फेम नीरज चोप्राच्या चरित्राला गोल्डन बॉय नीरज चोप्रा असे शीर्षक दिले आहे. हे चरित्र विद्यार्थी मित्रांनो कोणी लिहिलं? तर नवदीप सिंग गिल हे विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, 2022 साठी UN सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आपला प्यारा भारत विद्यार्थी मित्रांनो या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष असणार आहेत. आता युनायटेड नेशन आला आहे, त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो अधिकची माहिती लगेचच बघून घ्या. युनायटेड नेशन ही एक आंतरसरकारी संस्था आहे ज्याचे उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता म्हणजे इंटरनॅशनल पीस आणि सुरक्षा राखणे, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करणे आणि राष्ट्रांच्या कृतींमध्ये सामंजस्य निर्माण करणे. यूएनचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरातील आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर आहे आणि जिनेव्हा, नैरोबी, व्हिएना आणि द हेग येथे इतर कार्यालय आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 बघूयात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंचामृत योजना कोणत्या राज्याने सुरू केली? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. तर या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे. लगेचच बिहार तुम्हाला आठवलं पाहिजे, लगेचच ओडिसा आठवलं पाहिजे, लगेचच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आठवला पाहिजे. जे एकाच व्हिडिओत मॅप आलेत ना, लगेच मॅप तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो डोळ्यांसमोर आला पाहिजे. तर लक्षात घ्या उत्तर प्रदेश आला आहे तर लगेच तुम्हाला पुढचं आठवलं पाहिजे की उत्तर प्रदेश राज्याची निर्मिती कधी झाली आहे. तर लक्षात घ्या राज्याचा दर्जा मिळालेला आहे 24 जानेवारी 1950ला. राजधानी व सर्वात मोठे शहर आहेत लखनौ. जिल्हे आहेत एकूण 75. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथजी. विधान परिषदेच्या जागा आहेत 100. विधानसभेच्या जागा आहेत 403. राज्यसभेच्या जागा आहेत 31. लोकसभेच्या जागा आहेत 80. उपमुख्यमंत्री आहेत केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, विद्यार्थ्यांनो अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढील क्वेश्चन बघूयात. नुकतेच नूतनीकरण केलेल्या बक्षी स्टेडियमचे उद्घाटन कोठे झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जम्मू काश्मीर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, कर्नाटक रत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुनीत राजकुमार योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, चंद्रावर मोहीम पाठवणारा जगातील 7वा देश कोणता देश ठरला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया. तर लक्षात घ्या भारत या ठिकाणी आहे आणि दक्षिण कोरिया या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32 बघूयात. भारतीय नौदलाने विमान वाहतूक संशोधन आणि विकासासाठी आणि नौदलासाठी स्वावलंबी प्रयत्नांना गती देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ISC बँगलोर. त्यानंतर नेक्स्ट, IDF WDS 2022चे आयोजन कोणता देश करणार आहे? योग्य उत्तर आहे आपला प्यारा भारत योग्य उत्तर आहे. तर IDF WDSचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट. नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये.
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, फिनटेक स्टार्टअप भारत पेचे नवीन CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नलिन नेगी, आणि ही विद्यार्थी मित्रांनो त्यांचं छायाचित्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 35, राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रेसलिंग. आणि लक्षात घ्या, रेसलिंग या जेवढ्याही स्पर्धा होतात ना, तर त्या कॉमनवेल्थ गेमच्या शेड्यूलमध्ये शेवटी होतात. एकूण किती आपले रेसलिंगमध्ये उतरले होते? तर माझ्या मते 15 उमेदवार उतरले होते आणि त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो गोल्ड मेडल घेतलेलं आहे. मी सर्व मॅचेस बघितल्या आहेत. बजरंग पुनिया यांची मॅच बघितली आहे, विनेश फोगाट यांचीही मॅच बघितली आहेत. एक हाती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मॅच जिंकलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ह्या मॅचेस बघतात आणि जेव्हा तुम्ही गोल्ड जिंकतात तर लक्षात घ्या, जेव्हा मेडल सेरेमनी जेव्हा असते तेव्हा आपल्या भारत देशाचा जेव्हा तिरंगा वरती जातो ना, तर विद्यार्थी मित्रांनो ती आपणा सर्वांसाठी अभिमानाची नक्कीच बाब असते. तर लक्षात घ्या, आपले जेवढेही खेळाडू आहेत त्यांनी आपला जो भारताचा झेंडा आहे तो बर्मिंघम ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच उंचावला आहे. तसंच आपणही 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे. आणि आपल्या दारासमोर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तिरंगा, आपला जो प्यारा तिरंगा आहे तो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो उभा राहायचा आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 36 बघतो आहोत. कोणत्या कंपनीने भारतीय रेल्वेसोबत देशांतील त्यांच्या वितरण सेवांना चालना देण्यासाठी करार केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲमेझॉन इंडिया. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37, टेलिकॉम ऑपरेटर व्हीआयचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, रवींद्र टक्कर योग्य उत्तर आहे. आणि हे त्यांचं विद्यार्थी मित्रांनो छायाचित्र आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 38, ब्लॉकचेन नेटवर्क फायरने स्मार्ट पोलिसिंग सोल्युशन लागू करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांसोबत सामंजस्य करार केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोवा पोलीस. आणि हे विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्य आहे. तर गोवाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. राज्याची निर्मिती झाली आहे 30 मे 1987ला. राजधानी आहे पणजी. सर्वात मोठे शहर आहे वास्को द गामा. जिल्हे आहेत 2. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत जे भाजप पक्षाचे आहेत. विधानसभा आहेत 40. लोकसभेच्या जागा आहेत 2 आणि राज्यसभेची जागा आहेत 1. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 39, तरुणांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी NIES BUD आणि कोणत्या कंपनीने सामंजस्य करार केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो NIES BUDचा फुल फॉर्म बघूयात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट हा विद्यार्थी मित्रांनो फुल फॉर्म आहे. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 40 बघूयात. भारतीय नौदलाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र सागरी मोहिमेची कोणती आवृत्ती पूर्ण केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिली आवृत्ती विद्यार्थी मित्रांनो महिला कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे. आता इंडियन नेव्ही आला आहे, तर हा त्यांचा विद्यार्थी मित्रांनो लोगो आहे. चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहे R हरिकुमार. व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहेत ॲडमिरल सतीशजी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 41 बघूयात. कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी, इंग्लंड हे योग्य उत्तर आहे. शुभंकर आहे पेरी द बुल. आणि या कॉमनवेल्थ गेमचा मोटो होता गेम्स फॉर एव्हरीवन. आणि ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 42, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? तर ऑस्ट्रेलिया हे योग्य उत्तर आहे. कॉमनवेल्थ गेम्स पदक तालिकेत भारताचे स्थान कितवे आहे? तर भारताचं स्थान आहे 4थं. पहिल्या स्थानावर आहेत ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या स्थानावर आहे इंग्लंड, तिसऱ्या स्थानावर आहे कॅनडा आणि चौथ्या स्थानावर आहे भारत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 44, कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक ए, संकेत सरगर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 45, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. आणि जर असा प्रश्न विचारला तर की कोणत्या देशाने सर्वाधिक रौप्य पदके जिंकली, तर योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? इंग्लंड हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 46, कॉमनवेल्थ गेम्समध्ये आजपर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? आणि याही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 47, कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक कोणते खेळाडू
होते. तर ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. म्हणजे पी व्ही सिंधू आणि मनप्रीत सिंग हे विद्यार्थी मित्रांनो आपले ध्वजवाहक होते. पी व्ही सिंधू ह्या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत आणि मनप्रीत सिंग हे विद्यार्थी मित्रांनो हॉकी टीमशी संबंधित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 48 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये समारोप समारंभात भारताचे ध्वजवाहक कोणते खेळाडू होते. तर ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. म्हणजे शरद कमल आणि निखत झरीन या दोन्ही विद्यार्थी मित्रांनो निरोप समारंभात ध्वजवाहक होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 49 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले सुवर्णपदक जिंकले. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मीराबाई चानू. आणि पहिले रौप्य पदक कोणी जिंकलं तर संकेत सरगर. पहिले पदक कोणी जिंकलं तर तेही संकेत सरगरच आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मुरली श्रीशंकरने कोणत्या खेळात रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेला आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲथलेटिक्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 51 राष्ट्रकुल खेळांचे संस्थापक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक बी मेलविले मार्क्स रॉबिन्सन योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 52 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये किती क्रीडा शाखा खेळल्या जातील म्हणजे किती स्पोर्ट्स विद्यार्थी मित्रांनो खेळले जाणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी 20 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तर कोणकोणते गेम आहेत लगेचच बघूयात. तर लक्षात घ्या 20 एकूण गेम असणार आहेत. त्यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन बॉल, नेटबॉल, महिलांसाठी नेटबॉल असणार आहेत, रग्बी सेव्हन्स, स्क्वॅश, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, रोड सायकलिंग, जुडो, ट्रायथलॉन, टेबल टेनिस यांचा समावेश आहे आणि कुस्ती, महिला क्रिकेट, 3x3 बास्केटबॉल आणि 3x3 व्हीलचेअर बेसबॉल हे नव्याने विद्यार्थी मित्रांनो ॲड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 53 बघूयात. कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करणारे इंग्लंडमधील शेवटचे शहर म्हणजे मागील शहर कोणतं होतं ज्यांमध्ये कॉमनवेल्थ गेम्स आयोजित करण्यात आलं होतं. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मँचेस्टर. आणि ही स्पर्धा विद्यार्थी मित्रांनो 2002 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 54 राष्ट्रकुल खेळ 2022 मध्ये खालीलपैकी कोणती नवीन क्रीडा स्पर्धा नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नेटबॉल ही विद्यार्थ्यांनो नवीन स्पर्धा नाही. बाकीच्या तिन्ही विद्यार्थी मित्रांनो नवीन स्पोर्ट्स 2022 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 55 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होत आहेत. तर 215 योग्य उत्तर आहेत. नेक्स्ट कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये किती देश सहभागी होत आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी 72 हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 57 ऑलरेडी बघितला आहे. तर कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये शुभंकर कोण आहे. तर पेरी दिबुल हे विद्यार्थ्यांनो शुभंकर आहेत. त्यानंतर भारतीय खेळाडू कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये कोणता भारतीय खेळाडू मुकणार आहे. तर लक्षात घ्या ऑलिम्पिक फेम नीरज चोप्रा हे विद्यार्थी मित्रांनो बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये इंजुरीमुळे खेळू शकलेले नाहीत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 59 खालीलपैकी कोणता खेळ 2022च्या राष्ट्रकुल खेळाचा भाग नाही. तर पुरुष क्रिकेट विद्यार्थी मित्रांनो 2022च्या राष्ट्रकुल खेळांचा भाग नव्हता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 60 कॉमनवेल्थ गेम 2022 मध्ये सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकलेलं आहे. तर जुडो हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 61 कोणत्या कंपनीने दुसरी पिढी इथेनॉल प्लांट विकसित केला आहे. तर योग्य उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. तर लक्षात घ्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत हरियाणा या ठिकाणी प्लांटचं उद्घाटन केलेलं आहे. देशात जैव इंधनाचे उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनो इंधन संयंत्रणाची स्थापना करण्यात आली आहे. आणि लक्षात घ्या प्लांटची टोटल कॉस्ट असणार आहेत 900 कोटी रुपये. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 62 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात कोणत्या देशाने सुवर्णपदक जिंकले. तर उझबेकिस्तान हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आणि उझबेकिस्तान या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे. तर लक्षात घ्या चेन्नई येथे 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात उझबेकिस्तानने संघाने सुवर्णपदक जिंकले. आर्मेनियाने रौप्य पदक आणि भारत 2 संघाने कांस्य पदक जिंकलेलं आहे. महिला विभागात युक्रेनने सुवर्णपदक, जॉर्जियाने रौप्य तर भारताने कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 63 बघूयात. जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो. तर 10 ऑगस्ट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. जैव इंधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जातो. या तारखेला 1983 मध्ये जर्मन संशोधक
शोधक सर रुडॉल्फ डिझेल यांनी त्याच्या डिझेल इंजिनाची विद्यार्थी मित्रांनो यशस्वीरित्या चालविले होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 64 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बातम्यांमध्ये दिसलेली मनीषा कल्याण या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे आणि हे त्यांचं छायाचित्र आहे. लक्षात घ्या, मनीषा कल्याण आणि सुनील छत्री यांना अनुक्रमे AIFF महिला आणि पुरुष फुटबॉलपटू म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 65 CSIRच्या इतिहासात प्रथमच महिला महासंचालक पदी एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या महिलेचं विद्यार्थी मित्रांनो नाव सांगण्यात आहे. तर योग्य उत्तर आहे नल्लथांबी कलईसेल्वी. तर विद्यार्थी मित्रांनो अधिकची माहिती बघूयात. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नलाथंबी कलईसेल्वी यांची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी 2 वर्षांसाठी विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 66 भारतीय लष्कराने संपूर्ण भारत उपग्रह संप्रेषण केले या सरावाचे नाव काय आहे? तर स्कायलाइट हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताची पॅरा ॲथलीट भावना पटेल हिने कोणत्या खेळात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले? तर टेबल टेनिस हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे आणि हे त्यांचं छायाचित्र आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 68 अरिगनार अण्णा प्राणीशास्त्र उद्यान हे असेच एक उद्यान आहे जे उद्यानाजवळील वाढत्या प्रदूषणामुळे चिंतित आहे, ज्यामुळे प्राण्यांना धोका आहे. तर अरिगनार अण्णा प्राणी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू. तामिळनाडू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहे. तामिळनाडूच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 26 जानेवारी 1950ला. राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे चेन्नई. राज्यपाल आहेत आर एन रवी. मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन. आणि विद्यार्थी मित्रांनो मला माफ करा, मी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सांगितले होते एम के स्टॅलिन, तर ते तामिळनाडूचे आहेत. कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करायचं आहे. विधानसभेच्या जागा आहेत 234, लोकसभेच्या जागा आहेत 39, राज्यसभेच्या जागा आहेत 18 आणि एकूण जिल्हे आहेत 68. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 69 अनुराणी हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितला आहे. तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भालाफेक म्हणजेच जॅव्हलिंग थ्रो या खेळाशी संबंधित आहेत आणि हे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं छायाचित्र आहे. तर लक्षात घ्या, अनुराणीने 60 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विक्रमी 20व्याही वर्षी युनिसेफचे गुडविल ॲम्बॅसेडर कोण असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 71 कोणत्या राज्याने नवीन कलम 3 समाविष्ट करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक 2022 सादर केलं? तर आंध्र प्रदेश हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य आहे. तर लक्षात घ्या, आता ही विधेयक कशा संदर्भात आहे? तर लक्षात घ्या, हे राज्य विधानमंडळांना त्यांच्या प्रदेशात एक किंवा अधिक राजधान्या स्थापन करण्यासाठी स्पष्ट विधान सक्षमता प्रदान करण्याचा प्रयत्न करते. आंध्र प्रदेशसाठी 3 राजधानी विकसित करण्याची राज्य सरकारची योजना आहे. तर आंध्र प्रदेशाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. निर्मिती झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. राजधानी आहे अमरावती. सर्वात मोठे शहर आहेत विशाखापट्टणम. एकूण जिल्हे आहेत 26. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. विधान परिषदेचे एकूण जागा आहेत 58. विधानसभेचे एकूण जागा आहेत 175. राज्यसभेच्या जागा आहेत 11 आणि लोकसभेचे एकूण जागा आहेत 25. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 72 जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या भारतीय राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहेत? तर जम्मू काश्मीर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. तर लक्षात घ्या, त्या ब्रिजचं नाव काय आहे? तर चिना ब्रिज हा विद्यार्थ्यांनो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे जो जम्मू काश्मीरमध्ये बांधण्यात आला. नेक्स्ट, नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र म्हणजेच नवी दिल्ली इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरचे नवीन नाव काय असणार आहे? तर लक्षात घ्या, नवी दिल्लीच्या जागी फक्त इंडिया ठेवून द्या. इंडिया इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर हे विद्यार्थ्यांनो नवीन नाव असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओतील विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने हिम ड्रोनेथॉन कार्यक्रम सुरू केला? तर लोगो बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच ॲन्सर कळायला हवं. भारतीय सैन्य म्हणजेच इंडियन आर्मी योग्य उत्तर आहे. तर इंडियन आर्मी आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. चीफ ऑफ आर्मी स्टाफ कोण आहेत? तर जनरल मनोज पांडेजी योग्य उत्तर आहे. व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे लेफ्टनंट जनरल BS राजू. तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्नपत्रिकेत मी ऑलरेडी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही खाली कमेंट करायची आहे. तसेच मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय ह्याही प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. आणि विद्यार्थ्यांनो सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर लक्षात घ्या, व्हिडिओला लाईक केल्याने तसेच कमेंट केल्याने विद्यार्थ्यांनो आम्हालाही मोटिवेशन प्रेरणा मिळत असते आणि नवीन कंटेंट आपल्यापर्यंत कसं पोहोचवायचं यांचा विद्यार्थी मित्रांनो आम्ही
प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही प्रश्न विचारले त्यांची उत्तरे खाली कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करू शकतात. तसेच आजचा व्हिडिओ आपले जेवढेही मित्रमैत्रिणी आहेत त्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि विद्यार्थ्यांनो, आता सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, करंट अफेअर्स मराठी ह्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि या चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही त्या चॅनलच्या बायोमध्ये गेलात तर तुम्हाला एक व्हॉट्सअपचा नंबर भेटेल. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव टाका आणि PDF फाईल पाहिजे असा मेसेज करा. तुम्हाला PDF फाईल विद्यार्थी मित्रांनो लगेचच भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत राहा. काही तुमचे डाऊट्स असेल, सजेशन असेल तर खाली कमेंट करा. त्या डाऊटला, सजेशनला उत्तर देण्याचा विद्यार्थी मित्रांनो मी नक्कीच प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबतो आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.